इयत्ता चौथी. विषय परिसराभ्यास भाग 1. पाठ 23वा. नैसर्गिक आपत्ती. स्वाध्याय. काय करावे बरे? तुमच्या शेजारच्या गावी पूर आला आहे. तुम्ही काय कराल? उत्तर. पुरात अडकलेल्या लोकांना व प्राण्यांना वाचवू, त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊ, त्यांना आधार देऊ, अन्न, पाणी, कपडे व वैद्यकीय मदत देऊ. जरा डोके चालवा. 1. पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे. ते पूर्ण करा. त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या. यादी आहे. उत्तर. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती. 1. चक्रीवादळ. 2. वीज कोसळून त्यात मरणे. 3. जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे. 4. पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून मुले जखमी होणे. मानवनिर्मित आपत्ती. मोडकळीला आलेले घर कोसळणे, 2 आगगाड्यांची टक्कर होणे, स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे, विमान उडताना बिघाड होऊन अपघात होणे. 2. बर्फ पडणे आणि गारपीट यात काय फरक आहे? उत्तर. बर्फ पडणे. थंड प्रदेशात ढगामधील पाण्याची वाफ गोठून हलका पांढरा बर्फ जमिनीवर पडतो. 2. गारपीट. ढगामध्ये पाण्याचे थेंब गोठून कडक बर्फाचे गोल तुकडे तयार होतात आणि ते जोरात जमिनीवर पडतात. 3. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ, त्याचे कारण काय असेल? उत्तर. बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात, कारण दाट केसामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळते आणि त्यांच्या शरीरातील उष्णता टिकून राहते. माहिती मिळवा. मोठ्या शहरामध्ये अग्निसुरक्षा दले असतात. त्यांच्याविषयी माहिती मिळवा. त्या दलातले सेवक कोणकोणत्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात, त्यांची यादी करा. मिळालेली माहिती वर्गातील इतरांना सांगा. उत्तर. आग लागल्यावर आग विझवतात, अपघातात अडकलेल्या लोकांना वाचवतात, इमारत कोसळल्यावर लोकांना बाहेर काढतात, गॅस गळती किंवा स्फोटाच्या वेळी मदत करतात. बातम्यांचा संग्रह करा. नैसर्गिक आपत्तींची माहिती वर्तमानपत्रात, आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर बातमीपत्रामधून दिली जाते. त्यावर लक्ष ठेवा. नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांचा संग्रह करा. तर विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही आवर्जून करा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात? उत्तर. आपल्या देशात पाऊस ठराविक ऋतूमध्ये येतो, म्हणून त्याला मोसमी पाऊस म्हणतात. 2. हिवाळ्यातला कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो? उत्तर. हिवाळ्यात पडणारा रिमझिम हलका पाऊस पिकासाठी चांगला असतो. 3. गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत? उत्तर. गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होते, झाडांची फांदी तुटते आणि घरांच्या छपरांचे नुकसान होते. 4. पुराच्या पाण्यात पोहावे का? उत्तर. नाही. पुराच्या पाण्यात पोहू नये, कारण ते धोकादायक असते. 5. त्सुनामीच्या किनाऱ्यावरील वाहनावर काय परिणाम होतो? उत्तर. त्सुनामीच्या मोठ्या लाटांमुळे किनाऱ्यावरील वाहने वाहून जातात आणि त्यांचे नुकसान होते. गाळलेले शब्द भरा. 1. पाण्यात निर्माण होतात, तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. 2. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. 3. त्सुनामीच्या तडाख्यासमोर माणसे हतबल असतात. 4. त्या ढिगाऱ्याखाली अडकून माणसे दगावतात.